राज्याचं लक्ष लागलेल्या विधान परिषद निवडणुकांच्या उमेदवारांपैकी पहिल्यांदा भाजपकडून 6 नावांची घोषणा झाली आहे। भाजपने अधिकृतपणे महाराष्ट्रातील 5 विधान परिषदांच्या जागांसाठी 5 नावांची घोषणा केली, तर विधान परिषदेच्या एका पोटनिवडणुकीसाठी एक म्हणजे एकूण 6 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली। त्यामध्ये काँग्रेसमधून भाजपत आलेल्या प्रज्ञा सातव यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे, तर सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। दरम्यान भाजपच्या विधान परिषदेच्या उमेदवार माधवी नाईक यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। आपल्यासोबत माधवी नाईक आहेत। चर्चा होती, अपेक्षित होतं की फोन येईल आणि उमेदवारी मिळेल आणि विधान परिषदेवर जायला मिळेल यावेळी? खरं सगळ्या नेत्यांनी मला विश्वास दिला होता की होईल, म्हणजे आमची इच्छा आहे की तुम्हाला विधान परिषदेमध्ये देखील प्रतिनिधित्व करायची संधी द्यावी म्हणून। पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राजकारणामध्ये कधीही काहीही होऊ शकतं, त्यामुळे पण मला आनंद आहे की आमच्या सगळ्या नेत्यांनी माझ्यावरती तो विश्वास ठेवला। कधी कळलं कोणाचा फोन आला काय? नाही, खरं तर कालपर्यंत मी प्रदेश कार्यालयातच होते, कालपर्यंत काहीही कळलं नव्हतं। अध्यक्ष आणि आम्ही सोबत होतो, अध्यक्ष फक्त शुभेच्छा इतकंच म्हणाले, पण मी येता येता यादी जेव्हा प्रसिद्ध झाली तेव्हाच मला कळलं। बऱ्याचदा नाव चर्चेत असायचं पण मग इतर नावं समोर यायची। नाही, मला असं वाटतं राजकारणात असं उशिरा वगैरे असं काही नसतं। जी संधी मिळेल ती आपल्यासाठी योग्य असते, ती वेळ योग्य असते, असं धरूनच चालावं लागतं। आणि मला असं वाटतं की इतक्या वर्षांमध्ये म्हणजे मला विधान परिषदेमध्ये प्रतिनिधित्व करायची जरी संधी मिळाली नसली तरी पक्षाने मला राज्य पातळीवरती खूप मोठ्या मोठ्या पदांची जबाबदारी दिली। विरोधक अशी टीका करतात की भाजपच्या कार्यकर्त्याला बाजूला ठेवलं जातं, मात्र जी नावं आता ही 5 जी आलेली आहेत म्हणजे कर्जतकर असतील, कोल्हे असतील, जठार असतील, प्रमोद जठार यांना संधी दिली आहे। नाही, मी तेच म्हणते नेहमी की भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांच्या कामाची, त्यांच्या प्रामाणिक कार्याची कायमच दखल घेत आलेला आहे। त्यामुळे ह्या सगळ्या लोकांनी जे इतकी वर्ष कष्ट केलेले आहेत त्या सगळ्याचं हे बक्षीस मिळालेलं आहे। अर्ज कधी भरणार आहात आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली का? मुख्यमंत्र्यांची भेट घेतली का? मुख्यमंत्र्यांना फक्त धन्यवाद म्हटलंय मी, अजून त्यांच्याशी चर्चा नाही झालेली। आज कदाचित त्यांची भेट होईल आणि ते सांगतील त्याप्रमाणे आम्ही फॉर्म भरू। ह्या होत्या माधवी नाईक, त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया एबीपी माझाला दिली आहे। कॅमेरामन विनय राजभरसह मी वेदांत नेब, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।